अखेर संपूर्ण बदलापूरकर ज्याच्या प्रतीक्षेत होते तो क्षण आता आलेला आहे। आपण काही दिवसांपूर्वी बघितलं होतं बदलापूर शनीनगर आणि सर्वोदय नगरला जोडणारा जो पूल आहे तो पूल वाहून गेला होता, या नाल्यावरचा पूल। मात्र आता जे आहे त्या पुलाचं उद्घाटन सोहळा जो आहे पार पडतो आहे। युवा नेतृत्व वरुणदादा म्हात्रे यांच्या हस्ते जे आहे या ठिकाणी या पुलाचा उद्घाटन सोहळा आता पार पडणार आहे। आपण जर बघत असाल या ठिकाणी तर लवकरात लवकर जे आहे हे काम जे आहे आता हाती घेण्यात येणार आहे। तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत। आपण जर बघत असाल तर गेल्या अनेक दिवसांपासून हे काम जे आहे रखडलेलं होतं आणि त्याचमुळे खूप लांबून जे आहे या नागरिकांना, या परिसरात राहत असलेल्या नागरिकांना जावं लागत होतं आणि तेच कुठेतरी आता त्यांचं काम जे आहे सोपं होणार आहे हा पूल झाल्यामुळे। या ना थोडंसं पुढे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या। आपण जर बघत असाल तर हा जो पूल आहे अत्यंत महत्वाचा आहे, कारण शनीनगर आणि सर्वोदय नगर मधील जे रहिवासी आहेत त्यांचा कित्येक वेळ जो आहे तो वाया जात होता। त्याचबरोबर शाळकरी जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील पूर्ण फेरा मारून जे आहे त्यांच्या घरापर्यंत पोहोचावं लागत होतं। आता हा पूल झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा जो आहे त्यांचा टाइम देखील या ठिकाणी बचत होणार आहे, टाइम सेव्ह होणार आहे। मात्र आता पुन्हा प्रश्नचिन्ह असं आहे की हा जो पूल आहे तात्पुरता नसून आता चांगला पूल जो आहे तो बांधण्यात येतो आहे। तात्पुरता पूल जो होता तो वाहून गेला होता आणि त्यानंतर अनेक नागरिकांचा आक्रोश जो आहे आपल्याला बघायला मिळाला होता। आपापल्या कामातून दुसरं आपण वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे उपस्थित झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने आणि उमेदवार आमचे वरुण वामन म्हात्रे आणि सप्ताहताई जगदीश सुरेकर आमचा वार्ड प्रभाग क्रमांक 3 आहे, त्याच्या वतीनं आपण या ठिकाणी जमलेलं। मी पहिल्या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या पुढील कामकाजाला मी या ठिकाणी सुरुवात करतो। इथे प्रभाग क्रमांक 6 पण तो तिकडे आहे, तो मी तो त्यावेळी तो विषय घेणार आहे। हो, पण तेव्हा मला ते बोलू देणार हा ब्रिज आहे त्यामुळे खरं तर फक्त हे करतो, प्रस्तावित करतो, फक्त बाकीचं भाषण ज्याची मंडळी ती करणार आहे। आपण बोलवलं त्याचं ओके ओके। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। आपण सुरुवात फक्त थोडंसं नंतर आपल्या तिथे मंडळी माझी इथे स्थानिक लेवल पातळीवरती जे आमचे रहिवासी आहे मंडळ त्यांच्या हस्ते आपण हा इथे आता उद्घाटन सोहळा जो आहे लवकरच इथे पार पडणार आहे। शनीनगरमध्ये हा जो विषय होता हाताळ्याचा जिवाळ्याचा प्रश्न होता आणि ते वाहतूक आहे। हा इथे 2 मिनिटाच्या अंतर बाजारपेठ आहे, पण जाताना लोकांना 80-100 रुपये देऊन असं वर्षावरून जायला लागायचं होतं। ज्यावेळी आम्ही पहिली फेरी आलो या ठिकाणी शनीमंडळमध्ये, आम्ही जेव्हा आमचं उमेदवारी हे झालं डिक्लेरेशन झालं त्यावेळी आम्ही पहिलं जे पाया पडायला होतो तर शनी मंदिर ते इथे पाया पडायला आलो आणि पाया पडताना काही मंडळी आपले संत महाजन आहेत, आमचे दत्ता गुरव आहेत आणि बाकीची आमची ती मंडळी होती त्यांनी हा विषय हात सांगितला की सावंतकर नुसतं आम्ही मतं कुठल्या बेसवरती देणार तुम्ही, आमचं जे प्रलंबित जे विषय आहे आम्हाला आमचा जो दिवाळीचा प्रश्न तो जाण्या येण्याचा जो मार्ग आहे त्याकरता आम्हाला तात्पुरता पूल नको। आणि काय काय लोकांनी काय केलं नुसतं तात्पुरतं माती टाकून ढेगाळ टाकून जाण्याचं, ते म्हात्रे माणसं जाऊ शकतील का? तो भाग नाही करतो, जाऊ द्या, कुणाबद्दल आम्हाला वाईट बोलणं नाही, काही नाही, आम्हाला चांगलं बोलायचं। आम्ही तुमच्याला दिलेला शब्द आणि तुम्हाला सांगतो 2-3 दिवस तुम्हाला सांगणार जे काम करून जे साफ करायचं तो आमच्या माध्यमातून होत होतं। कुणी काही सांगू की आम्ही करतो, आम्ही केलं, काही नाही, हे नुसतं तोंडाच्या बात आहेत। पण खरंच आम्ही काय बोललो होतो, मी संत महाजन साहेबांना बोललो होतो, मी तर रहिवाशांना बोललो होतो, आम्ही इथे जे तुम्ही घेऊन आलेली ती मंडळी आहे त्यांचं एक तुम्ही आम्हाला फक्त एक चान्स द्या, एक नवीन बदल आपल्या घडवण्यासाठी आणि आपण कामाची सुरुवात बघा, आपण दोन्ही करणार आहोत। एक लॉंग लाईफ जो पूल आहे त्याची सुरुवात या ठिकाणी करत त्याचा शुभारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत आणि दुसरा जो पर्याय पूल आहे हा नाहीये मातीचा नाहीये, त्याला पर्याय पूल पण एक आहे। ह्या दोन्ही गोष्टी करताना आम्ही निवडणूक असं नसतं म्हणा की निवडणूक आली म्हणून डोळ्यासमोर बरोबर आणि हे फक्त तातूमरतं असं नाही, प्रत्यक्ष इथे जे आम्ही जो ठेकेदार आहे त्याला तशा सूचना केलेल्या आहेत की बाबा जास्तीत जास्त लवकरात लवकर ह्या दोन्ही जो तात्पुरता जाण्या येण्यासाठी आणि जो नेहमी जो लॉंग लाईफ जो पूल आहे सिव्हिल कॉम्प्लेक्सचा तो जोडणार आहे तर त्यांनी आणि ह्याची जी ऑर्डर आहे
आपण ते वामनसाठी ह्या कामाचा लेखाजोखा तो वामन मात्र साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याची पूर्तता आणि ही जी मंडळी लावलेली आहे त्या कामासाठी ते काम करणार आहेत. मी जास्त वेळ नाही घेतला. मी या ठिकाणी जे आपले रहिवासी मंडळ जे जुने आमचे लोक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हे श्रीफळ वाढून आजच्या ह्या कामाचा आपण या ठिकाणी शुभारंभ करणार आहोत. मी प्रथम या ठिकाणचे आमचे मान्यवर भालचंद्र गिशे साहेब आहेत, आमचे ज्येष्ठ आमचे रघुनाथ मोरे साहेब आहेत, त्यानंतर महाजन साहेब आहेत आणि ज्येष्ठमध्ये नाही मोठं ज्येष्ठमध्ये नाही महाजन आहेत आणि आमच्या ह्या बहिणी आहेत, माता भगिनी आहेत, यांच्या हस्ते मी जर नावं घेत बसलो नाही तर तो जास्त वेळ जाईल आणि पुढचा तो काम थोडं हे होईल, विरंग होईल. म्हणून मी जास्त वेळ येता मी विशेष साहेबांना विनंती करतो या ठिकाणी श्रीफळ वाढून आजच्या ह्या फुलाचा शुभारंभ आपण आपल्या हस्ते करा असं आपल्याला विनंती करतो. जोरदार टाळ द्या विशेष साहेबांना. जय हिंद. आपले उमेदवार कुठे आहेत? महेंद्र आपले कोण कोण माणसं त्यांना पण सांगा. असं माझ्याकडे वाहून जाईल. आयरे जाई नाव मला हे ना आवाज नाही आला ना माझं जावं आहे त्याच्यामुळे तो हे नाही म्हणा. आणि सर्वांच्या शेवटी मग जाणकार दे म्हणते आवाजच नव्हता मध्ये. अरे आला नव्हता. या परिसरात राहत असलेले अनेक जे रहिवासी आहेत त्यांच्या देखील हस्ते इथे श्रीफळ फोडून जे आहे या कामाची सुरुवात करण्यात येते आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. बदलापूर शनीनगर सरोदर नगरला जोडणारा हा जो पूल आहे, या नाल्यावरचा जो पूल आहे त्याचा उद्घाटन जो आहे आता इथे कामाचं उद्घाटन जे आहे करण्यात येत आहे. लवकरच जो आहे पुलाच्या बांधकामाला आता सुरुवात करण्यात येणार आहे. पूल दाखवून देऊ तोपर्यंत. पूल जर आपण बघत असाल या ठिकाणी तर त्या पुलाचं जे आहे काम लवकरच सुरू होणार आहे. आता किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे ते बघण्याची गरज आहे. परंतु ठीक आहे, बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी खरं तर या ठिकाणी आपल्याला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून बघायला भेटते आहे.
राजाने तू पोटणं बघ जास्त माझ्या आणि काढा जोडले दोन्ही वार जोडले व्हिडिओ कॉन्फरन्स आता आहे ना नारळमध्ये भरपूर पाणी निघतंय, बदलापूरमध्ये पाणी नसलं तरी. ज्यांनी ज्यांनी लांबून लांबून फेरे मारले त्यांनी नारळ खायचं, चटणी खायची घरी जाऊन. हो ना, घरी घेऊन जायचं. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. भेटूया लवकरच पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.